माथाडी कामगारांचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता. पडोलीतील वखार महामंडळावर अन्यायाचा आरोप. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पडोली येथे कार्यरत माथाडी कामगारांवर गेल्या 6 वर्षांपासून अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामगारांनी जुन्या दरानुसार अल्प मजुरीवर काम करण्याची वेळ आल्याने असंतोष वाढला आहे. याला थेट माथाडी मंडळाचे अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. कामगारांचे म्हणणे आहे की मंडळाने योग्य तपासणी करून दरवाढ ठरवून दिलेली नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकानुसार मजुरी मिळत नसल्याचा त्यांचा आक्रोश आहे. कामगारांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. माथाडी कायद्यानुसार सर्व सुविधा आणि सवलती तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात. जिल्ह्यातील स्थानिक हमाल कामगारांप्रमाणे समान काम समान वेतन या कायद्यानुसार योग्य मजुरी द्यावी. किमान वेतन अधिनियम 1948 अंतर्गत राहणीमान मूल्यानुसार मजुरी निश्चित करावी. सन 2022-23 ते 2023-24 या कालावधीसाठी शासनाच्या परिपत्रकानुसार दरपत्रक अंमलात आणावे. गेल्या 3.5 वर्षांपासून थकीत मजुरी कामगारांना अदा करावी. सन 2024-25 ते 2025-26 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी नव्या दरवाढीचे दर निश्चित करावेत. जुलै आणि ऑगस्ट 2025 महिन्यांचे पगार माथाडी मंडळाने ठरवलेल्या दरानुसार तात्काळ द्यावेत. कामगारांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. या प्रकरणी शासन व माथाडी मंडळाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे.